नमस्कार. मी शब्दसखी स्नेहा रंजलकर पुन्हा एकदा आले तुमच्या समोर एका नवीन व्हिडिओसह. मंडळी, एकदा सहज मनात विचार आला आणि एक लेख सुचला. त्याच लेखाचे अभिवाचन आज मी तुमच्या समोर करत आहे. एका सोसायटीतील घरांमध्ये एक छोटीशी खोली दिली होती, ज्याने त्याने आपापल्या परीने त्या रूमचा वापर केला होता. काही जणांनी त्या खोलीत कमी अथवा न लागणारं सामान ठेवलं होतं, तर काहींनी कोणी पाहुणे राहायला आल्यावर त्यांचं सामान ठेवायला आणि उठा बसायला त्या खोलीचा वापर केला होता. तर काहींनी अत्यंत महत्त्वाचं पण खूप कमी लागणारं सामान त्यात ठेवलं होतं. तर काहींनी त्याच खोलीत देव मांडले. आता त्या खोलीचं एका सुंदर अशा देवघरात रूपांतर झालं. आता त्या खोलीत दिवे लागू लागले. सकाळ संध्याकाळ त्या खोलीत दिवे लागू लागले. तीच खोली आता दिव्याच्या प्रकाशांनी उजळून निघाली. खोलीमध्ये मंद असा उदबत्तीचा सुगंध व फुलांचा सुवास दरवळू लागला. खोलीत आरतीचे सूर घुमू लागले. सणवार व्रतवैकल्ये साजरे होऊ लागले. आता त्या खोलीला एक वेगळंच रूप प्राप्त झालं, वेगळंच स्वरूप आणि महत्त्व प्राप्त झालं होतं. तर मंडळी, आपल्या आयुष्याचेही असेच असते. बघा ना, आपल्याला दिलेल्या या सुंदर आयुष्याचे देवघर करायचे का अडगळीची खोली, हे आपल्याच हातात असते, आपल्या कर्मावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका, न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता, न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. म्हणजेच हे शरीर नश्वर आहे, पण हा आत्मा अमर आहे आणि या आत्म्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही, की पाणी ओलं करू शकत नाही आणि वाराही वाळवू शकत नाही. अशा या नश्वर देहापेक्षा आपल्या शरीरात असणाऱ्या देवरूपी आत्म्याचा विचार करून सत्कर्म रूपी पुण्याचा संचय वाढवायचा की पाप कर्म करून अडगळीची खोली बनवायचे, हे आपल्याच हातात असते. म्हणून आयुष्य नित्य व चांगले बनवावे. तर मंडळी, असाच सहज विचार आला आणि मनात हा लेख सुचला आणि लिहून पूर्ण झाला. #सहज सुचलेलं. तर मंडळी, कसा वाटला हा लेख तुम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूच पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत रहा सान्वी आणि आई.